शॉर्ट बॉल पुल केला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले तोपर्यंत मात्र खराबपैकी पाहतोय आपण तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये चला यानंतर तयार आपण मानपाडा संघ आपण आला असाल ना तर आपण लगेचच रिपोर्टिंग करा पहिला सत्र संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकी करून घेऊ चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण नाही या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे तरी सुद्धा चेंडू जातोय शेवटच्या मुवमेंटला आज येतो चौकारच्या मध्ये टोटल पाहिली आपण तलोजा मजकूर संघाची धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 8 धावा सर मनपाडा संघ नाही आपण जाऊ नका आपण त्यानंतर आपण तयार राहा पटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 10 धावा पहिल्या षटकाचा वाजवी केस संपला गेलाय धावपटलावरती टोटल पाहतोय 10 आणि त्यानंतर पाहतो आपण नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय विजय या गोलंदाजाचा वापर केलाय चला स्पीडअप करा पंच थोडासा टीम मीटिंग विचार केला पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा तलोजा मजकूर संघाने जमा केल्यात आणि त्यानंतर नवीन गोलंदाज पाहतोय विजय चांगला यॉर्करचा वापर एक धाव तर पूर्ण केले गेले दुसरीचा प्रयत्न होईल का चांगला क्षेत्ररक्षण थोडासा फंबल पाहतोय लगेचच मात्र फायदा घेतलाय चुकी केल्यानंतर मात्र एक धाव होती तिथं दुहेरीमध्ये लगेचच कन्वर्ट केली आहे म्हणजे चांगली रनिंग पाहतो आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून तलोजा मजकूर संघ खेळत असताना लाईव्हच्या माध्यमातून जर साई राजे जर आम्हाला पाहत असतील ना तर आपला मनपूर्वक आभार आणि लाईव्हच्या माध्यमातून थोडीशी क्षमा असावी आमची मात्र थोडा नेटवर्कचा इश्यू आणि त्यानंतर थोडासा पॉवरचा इश्यू आणि हा पाहताय ना मैदान थोडासा गावाच्या किती तरी लांब आहे आणि डोंगर भागामध्ये जंगलमध्ये पाहताय आपण त्या कारणाने मात्र थोडंसं लाईव्ह वाल्याला थोडीशी अडथळा येत असताना लाईव्हच्या माध्यमातून आम्ही क्षमा मागतो आपली आणि लाईव्हच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक पाहत असतील त्यांचा सहर्ष स्वागत आणि हा चेंडू मात्र डॉट फेकलाय चांगली गोलंदाजी करत असताना विजयला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक गेनला फलंदाज करणने हा ठोकलाय चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण नाही या जवळपास तोपर्यंत चेंडू मात्र अडवलाय 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण पुन्हा एकदा तयार असेल विजयचा विचार केला ना चांगली धावसंख्या मात्र टोटल पहिली धावपटलावरती 14 धावा लागल्या गेल्या तलोजा मजकूर संघाच्या आणि चाबूक शॉट मारण्याचा प्रयत्न थोडासा फंबल पाहतोय दिशाहीन गोलंदाजी विकेट किपर चुकी केली होती त्यानंतर पाहतो चांगला बॅकअप मात्र चेंडूला मात्र अडवण्याचं काम केलंय तोपर्यंत मात्र डॉट चेंडूची वाईट चेंडू विचार केला विजय विचार केला अद्याप चेंडू खराब फेकला एक धावा खर्च केला तर आपल्याला विजयने 3 हा चेंडू मात्र पाहावा लागेल चांगला चेंडू पाहतोय आपण पुन्हा एकदा डॉट चेंडू पूर्णपणे जखडून ठेवला या फलंदाजाला विचार केला ना मोठे फटकेपासून मात्र वंचित ठेवलाय विचार केला शेवटच्या चेंडूमध्ये मात्र चौकार आला त्यानंतर मानपाडा संघ पण तयार राहा त्यानंतर पुन्हा एकदा चाबूक शॉट चांगला फटका पाहतो आपण क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास दूरवरनं क्षेत्ररक्षण येईल मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर जाईल चेंडू हा ठोकलाय चौकार या चौकारच्या मदतीने टोटल आपण पाहिली स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या आता 19 धावा म्हणजे अजूनही विचार केला ना
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. काय नाही तुम्हाला बोलता 5 त्याला बोलता मी 4 शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 2 दुसरी ओव्हर चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आधी मी तर म्हणणं विजयने थोडासा कमबॅक केला होता, त्यानंतर मात्र चौकार खाला. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण मात्र. वाह काय क्षेत्ररक्षण पाहत आहे. वा पुराना चावल कहते भाई इसको. पाच समोर जर पोटला एवढा असला ना तरी मात्र फिटनेस मात्र चेंडू अडवण्याची मात्र ताकद ठेवतोय. हा फलंदाज मात्र बाद होईल. करण बॅक टू डग आउट. तर खरडचा सूरज कोण आहे आपल्याला विनंती असेल. आपल्याला मोदरचे ते कुणी आहेत ते शोधतात तुम्हाला. खरडचे सूरज कोण आहेत का त्यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठासमोर या. ड्रिंक रॅलीची मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. खरडचा सूरज कोण असेल त्यांना विनंती असेल आपण या. आपण व्यासपीठासमोर या. तर विनंती असेल पहा इथं नंतर डॉट चेंडू फेकला म्हणजे चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा पाहिला गेला तर हा शॉर्ट बॉल होता.
पूल करण्याचा प्रयत्न, थोडी दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू पुन्हा एकदा फेकला. पुन्हा एकदा तयार गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. जगदीश या गोलंदाजाचा वापर केला आहे. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट पाहतो. एक धाव तर कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत मात्र सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून टोटल आपण स्कोर पाहतोय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 21 धावा. 21 धावा. तिसऱ्या षटकाला मात्र विचार केला ना, दोन चेंडू मात्र खराब टाकला. टोटल आपण पाहिली ना 22 धावा लागल्या गेल्या त्या स्कोर कार्डवरती. हो टॅपिंग क्रिकेट पाहतो. चांगला क्षेत्ररक्षण, फेकी तुझा हातूक. हो डायरेक्ट हिट मिळत बालबाल वाचलाय का काय फलंदाज. चला स्पीडअप करा पंच, थोडासा उशीर होतोय. अजूनही मात्र काही सामने पेंडिंग असतील आपले. यानंतर सामना पाहतोय आपण मानपाडा. आपल्याला विनंती असेल आपण तयार राहा. आणि त्यांना फाईट करतोय स्वतः आयोजक संघ. चला स्पीडअप करा. फुल टॉस चेंडू आणि भिरकावलाय, जाईल लांबत लांब, ठोकलाय षटकार. या षटकाराच्या मध्ये टोटल आपण पाहिली आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल. रोहितच्या बॅटमधला हा धमाका पाहतोय आपण. 29 धावा. चांगला चेंडू पाहतो. षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना पाहतो गोलंदाजी मार्कवरती चांगला गोलंदाज. 5 षटकार विचार केला नाही या गोलंदाजाने, थोडे 2 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर षटकार केला. थोडासा महागडा ठरतोय का काय गोलंदाज, हा प्रश्न पडला गेला अंबे संघाला. फलंदाज मात्र बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला फलंदाज एंटर व्हायला गेलेत मैदानाच्या आतमध्ये. धावपट्टावरती टोटल धावा पाहतो आपण 30 धावा. 3 षटकाचा वाजवी गेच संपला गेला. प्रति षटकाचा विचार केला 10ची सरासरी म्हणजे गाठली आहे, म्हणजे 10च्या सरासरीने मात्र रन बनवल्या जातात मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. संघ तलोजा मजकूर. हो आणि हा पाहिला गेला तर अपील केली होती या ठिकाणी. हा चेंडू मात्र पहिला डॉट टाकलाय. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय गोलंदाज आकाश सारखी गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू मात्र डॉट फेकला आकाशने. पुन्हा एकदा तयार. फुलटॉस चेंडू आणि फटका दिलाय. जलची शक्यता आणि जाईल का चेंडू. हो नक्कीच अंतरही गाठलाय आणि जाईल चेंडू सीमा पार, ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल आपण पाहिले आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 36 धावा.
फलंदाज पाहतोय आपण रोहितच्या बॅटमधनं. आता फटकार पाहिले, 2 षटकार पाहिले आपण रोहितच्या बॅटमधनं. तर आमचे समालोचक पाहता आपण समालोचकचा पाठीचा कणा जो होत असताना स्कोरर आमचे मात्र स्कोररचं आगमन झालंय. हो यावेळेस मात्र दांड्या वाकवल्या गेल्यात. थोडासा विचार केला ना, कमबॅक करत असताना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आकाश हा गोलंदाज. चला नवीन फलंदाज एंटरवाला गेच मैदानाच्या आतमध्ये. चला मनपाडा संघ आपण तयार राहा, आपला संघनायक घ्या नाणेफेकीसाठी. त्यानंतर पाहतोय आपण त्यांना फाईट करत येईल स्वतः आयोजकांचा संघ खरड संघ पाहतोय. चांगला चेंडू पाहतोय आपण, कोरवा टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू योग्य टप्प्यावरती हा मात्र टप्पा चेंडू फेकला जातोय. तोपर्यंत मात्र डॉट चेंडू विचार केला ना या षटकामध्ये षटकार जरूर आला एक. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आकाशच्या गोलंदाजाचा. एक विकेट सुद्धा घेतला या गोलंदाजाने. फुलटॉस चेंडू, चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू अडवला जातोय आणि फेकला सुद्धा जातोय. तोपर्यंत मात्र थोडासा खराब पाहतोय आपण. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला मनपाडा संघाचा संघनायक घ्या आणि खरड संघाचा संघनायक घ्या. टोटल पाहिली ना धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तर बस 37 धावा 38 धावेचं लक्ष ठेवलंय. 37 धावा 38 धावाचा लक्ष ठेवला गेलाय खरड संघा पुढे. चला मनपाडा संघ आणि समोर पाहत आहे खरड संघ. दोन्ही संघाच्या माध्यमातून मात्र नाणेफेकी केली जाईल. तर प्रथम नाणेफेकी जिंकली आहे मनपाडा संघाने. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय खरड संघाला. चला तलोजा मजकूर संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा आपण. चला तलोजा मजकूर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. चला पंच मैदानाच्या आतमध्ये जात तलोजा मजकूर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आंबे संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. चला आंबे संघ टोटल पाहिली आपण 37 धावा धावपटलावरती जमा केल्या तलोजा मजकूर संघाने आणि टोटल पाहिली आपण 38 धावेचं लक्ष ठेवलंय आंबे संघापुढे. खरड आंबे संघापुढे चला 38 धावेचं लक्ष ठेवलंय आणि 38 धावेचं पाटलांन करत आंबे संघाला. तलोजा मजकूर संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावा, उशीर नकोय. आणि दुसऱ्या फेरीचा विचार केला ना 3 षटकाचा सामना खेळवला जाईल, यात मात्र कुठली शंका नसेल.
सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे रुद्राक्ष आणि त्याच्या समेत मात्र पाहतोय आपण विजय या फलंदाजाला अट्टाकट्टा विजय करून देईल का आपल्या संघाला हा प्रश्न पडलाय. टोटल पहिला 38 धावेचं लक्ष घेऊन उतरे या मैदानाच्या आतमध्ये. विजयला पाहतो आपण स्ट्राईक एंडला फलंदाज विजयला पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेला गोलंदाज करणला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चला पंच गेम स्टार्ट करा वेळ घेऊ नका. विचार केला 24 चेंडू आणि 38 धाबीची गरज असेल या ठिकाणी आंबे संघाला. विचार केला प्रथम तलोजा मजकूर संघाने मात्र 37 धाबा जमा केल्यात ना 38 धाबेचं लक्ष ठेवलंय या आंबे संघापुढे. चला पंच गेम स्टार्ट करा. आपण थोडेसे ढिले राहिले ना तर आपला सगळा कार्यक्रम होईल समज. आजचा विचार केला सुपर संडे आणि शेवटचा दिवस या स्पर्धेचा कोण बनेगा चॅम्पियन आणि मालिकावीरसाठी पाहतोय आपण एक सायकल सुद्धा पाहतो आपण. चांगला फटका पाहतो. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थोडासा फंबल आणि एक धाव होती तिथं लगेच दुहेरीमध्ये कन्वर्ट केली आहे. 2 धावा वेगाने पूर्ण केले गेल्यात. पुन्हा एकदा तयार पाहतो गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका पाहतोय त्याच दिशेमध्ये एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. आता मात्र एका एक्सचेंजवरती मात्र चेंडू उचलला जातो फेकला सुद्धा जातोय तोपर्यंत मात्र सिंगल. पुन्हा एकदा सज्ज झालाय फुल टॉच चेंडू आणि बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण तोपर्यंत मात्र सिंगल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिली आपण धावपटलावरती धावा पाहतोय आपण 4 धावा. 38 धावीचं पाटलांक करत असताना 4 धावा लागल्या गेल्यात आंबे संघाच्या. विचार केला अद्याप 3 चेंडू खेळलाय 3 चेंडूमध्ये तब्बल 4 धावीचं योगदान दिलंय. पुढे एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक लढण्याचं काम केलं फलंदाज विजयला आणि फुल टॉच चेंडू आणि फुल टॉच चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू जाईल सीमा पार ठोकलाय चौकार. बोल 2 मिनिटं दाबा आपण आपल्यापर्यंत लगेच डिसिजन येईल. टीम मीटिंग नको विनंती असेल आपल्याला. नोड असेल चेंडू चांगली डिलिव्हरी असेल थोडासा कमरेच्या खालती चेंडू मात्र योग्य डिसिजन पाहतो आपण लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका पाहिला विजयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टॉच चेंडू आणि या ठिकाणी चुकी करतो. डायरेक्ट हिट सुद्धा होईल का हा प्रश्न पडला आहे. मी तर म्हणेन बाल वाचलाय फलंदाज. चुरटी धाव एक धाव तर पूर्ण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंच हा चेंडू वाईट आहे का नसेल 5 स्टंपच्या वरून हा चेंडू गेला असेल. त्यानंतर पाहतोय चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये चोरली जाते आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पाहतोय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 9 धावा लागल्या गेल्यात आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. 38 धावेचं पाटलांक करत असताना 9 धावा लागल्या गेल्यात.
चांगला फटका पाहतोय पुन्हा एकदा बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षण थोडासा फंबल पाहतोय. तू मै पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत मात्र सिंगल. सिंगलच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल आपण पाहिली बिनबाद आंबेड संघ पोहोचलाय जाऊन 10 या आकड्यावरती. चला टीम मीटिंग नको विनंती असेल आपल्याला. फलंदाज पाहताय ना आपण तुम्ही. एका साईडला विजयला आणि एका साईडला रुद्राक्ष हे दोन्ही फलंदाज पाहताय. कर्मवीर आणि धर्मवीर अशी मैदानाच्या आतमध्ये जोडी पाहताय आंबेड संघाची. आणि त्यानंतर पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. ओमचा विचार केला ना, ओमचा वापर केला जातोय. ओमचा विचार केला ना फलंदाजी करत असताना लवकर बाद झाला ओम. त्यानंतर थोडासा नाराज केला ओमने. आता मात्र गोलंदाजी मात्र काहीतरी दमखम दाखवावं लागतील. पहा 38 धावेचं पाटलांन करत असताना आंबेड संघाने पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा जमा केल्यात. म्हणजे अजूनही विचार केला ना 28 धावीची गरज असेल अजूनही. 18 चेंडूमध्ये 28 धावीची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. सामना मात्र रंगला. एका साईडला तलोजा मजकूर आणि त्यांना फाईट करतोय आंबेड संघ. आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये रुद्राक्ष आणि त्याच्या समेत पाहतोय आपण विजय या फलंदाज. गोलंदाज पाहतोय ओमला गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. फसवा चेंडू टाकला होता. या ठिकाणी मात्र रुद्राक्षला मात्र फसलाय. पूर्णपणे फसून गेलाय आणि डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा बंबल पाहतो. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का? हा 2 निघाडाना काम बिघाडा. एक धाव होती तिथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग पाहता आपण आंबेड संघाच्या माध्यमातून. तर यानंतर मोदर संघ पण तयार राहा आणि त्यांना फाईट करेल. संघ पाहतोय समोर. क्षमा असावी. त्यानंतर पाहता नाणेफेकी केली. त्यांना फाईट करी मानपाडा आणि विपक्ष पाहतो आपण स्वतः आयोजक असतील खरड संघ. हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची काढा आणि त्यानंतर मात्र बॉल चेंडूने मात्र विचार केलाय. स्टंपचा वेध आणि संपला विजयचा खेळ. बॅक टू डगआउट. पहिला झटका क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण आंबेड संघाला. चांगला चेंडू पाहतोय आपण. दुर्गेश आलाय. दुर्गेश मात्र पहिला चेंडू मात्र बीट झालाय. थोडीशी लाईन मात्र मिस केली दुर्गेशने. धावींची मात्र गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पाहतो आंबेड संघाला. आणि हा तडाखा दिलाय. उंच गेलाय. जज करतोय. थोडासा जजमेंट मात्र चुकलाय का काय हा प्रश्न पडलाय. हो हो शेवटच्या मुवमेंटला मात्र हाताला चेंडू चिपकलाय आणि संपलाय दुर्गेशचा खेळ. बॅक टू डगआउट. दोन षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल आपण पहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल
13 धावा. अजूनही विचार केला धाब्याची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूमध्ये तब्बल अजूनही मात्र 12 चेंडू आणि 25 धाबीची गरज असेल आंबे संघाला. थोडासा अडचणीत सापडला आता आंबे संघ. विचार केला ना दिलीप ना रे बोलो. गोलंदाज सज्ज झाला गेला. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. दिलीप म्हणजे समीकरण उर्वरित उरला गेला ना. 12 चेंडू आणि 25चा. हो हो चांगला चेंडू पाहतोय आपण. चांगली डिलिव्हर पाहतोय आपण. चांगली लाईन आणि लेंथ. आणि जो सलामीला पाहतोय रुद्राला अजून थोडासा मीन्स रुद्रावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. 25 धावा थोड्याशा महागड्या नाही आहेत. 12.5ची मात्र सरासरी गाठायची आहे प्रत्येक षटका मागे. फुलटॉस चेंडू आणि चांगला फटका पाहतोय आणि जाईल सीमा पार आणि ठोकलाय. संघर्षमय रुद्राने मात्र ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने आपण टोटल स्कोर पाहिलाय. स्कोर वरती धावा लागल्या गेल्या तब्बल 19 धावा. रुद्राक्षाचा विचार केला तर एक चेंडू डॉट आला. त्यानंतर मात्र काय ऑफ साईडला षटकार खेचलाय. चांगला खेचला षटकार. पुन्हा एकदा तयार. हो हो आता मात्र लाईन चांगली. षटकार आल्यानंतर मात्र चेंडू डॉट आलाय. आणि हा पाहतोय. पाहता पाहता हा आलाय. डिसिजन काय असेल. चौकार का. चौकार आलाय. चौकारच्या ह्या चौकारच्या मदतीने टोटल स्कोर पाहिला आपण. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल. चांगली फटकेबाजी करत असताना पाहतोय रुद्राक्षला. षटकार एक चौकार पाहिला. पुन्हा एकदा डॉट पाहिला. आता पुन्हा एकदा चौकार. चांगली फटकेबाजी आणि पुन्हा एकदा डॉट पाहिला जाईल का. मात्र पंच आमच्याकडे वळतील. हा दिशाहीन गोलंदाजी पाहतोय. वाईट चेंडू फेकलाय. वाईट चेंडूच्या माध्यमातून टोटल स्कोर आपण पाहिला. धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. धावपटलावरती धावा पाहतोय आपण तब्बल 24 धावा. अजूनही मात्र विचार केला 7 चेंडू आणि 14 धावीची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आंबे संघाला मात्र 7 चेंडू मध्ये 14 धावींची गरज. नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जगदीशला पाहतोय. अजून जो सलामीला फलंदाज पाहतो ना रुद्राक्षला, तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. 7-14चा समीकरण. हो पुन्हा एकदा उंच गेलाय. उंच मात्र उडालाय. तारेला सुद्धा लागलाय. म्हणजे हा पहिला खेळोडा असेल का त्याने तारेला टिपलाय. तोपर्यंत मात्र धावा वेगाने पुन्हा केल्या गेल्या 2. या 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकलाय. चला ड्रिंक ट्रॉलीची मैदानामध्ये मागणी केली जाते. आता उर्वरित समीकरण उरला गेलाय. 6 चेंडू आणि 12 धाब्याची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय आशिषदादा म्हात्रे यांच्याकडनं आम्हाला आज मात्र मेजवानी होती.
आणि स्पर्धेच्या वतीने आणि आमच्या वतीने आशिष दादाचं आपला सहर्ष स्वागत असेल आणि आभार. चांगली आमची मेजवानी केली पहा, जेवण्याची मात्र सोय केली आमच्या आशिष दादाने. आणि पहा लाईव्हवाले आणि कॉमेंट्रीवाल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी एक चांगली मेजवानी होती आशिष दादाकडनं आणि ती मेजवानी आम्हाला दिली. आशिष दादाचं सहर्ष आभार व्यक्त करतोय. पहा समीकरणचा विचार केला 12 चेंडू आणि 6 धावे म्हणजे 6 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अंबे संघाला. काठी टक्कर एक साइड में पाहत आहे तलोजा मजकूर त्यांना फाईट करतोय अंबे संघ म्हणजे तगडी फाईट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिला शॉट बॉल पूल करण्याचा प्रयत्न पहा पूर्णपणे फायदा घेता आला नाहीये. शॉट बॉल होता पूर्णपणे फायदा घेता आला नाहीये. फलंदाज होता त्या ठिकाणी पाहतो आपण. रोनिकातला पाहतोय पण शॉर्ट बॉल होता पूर्णपणे फायदा होता. या म्हणजे या चेंडूवरती ना 6 धावा लिहिलेल्या होत्या. थोडासा मिसटाईम झाला होता तिथं बॅटची कळा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा फटका सुद्धा चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जाईल फरार होईल. हा येतोय चौकार संघर्षमय चौकारच्या मदतीने टोटल आपण पाहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 30 धावा म्हणजे अजूनही 8 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. 4 चेंडू 8. गोलंदाज पाहतोय ज्या रोहितने मात्र 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारले होते. पुन्हा एकदा चांगला चेंडू क्रॉसर बॅट खेळण्याचा प्रयत्न. जेवढे डॉट चेंडू अंबे संघ खेळेल ना तेवढा मात्र संघावरती प्रेशर मात्र निर्माण होईल. पण विचार केला ना पहिला चेंडू डॉट त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू म्हणजे आत्ता मात्र विचार केला 3 चेंडू आणि 8 धावेची गरज. या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारणं गरजेचं असेल. आणि पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर काय अतिघाई संकटात नाही म्हणजे हा प्रेशर निर्माण झालाय. फलंदाज रोनिकेतला मात्र माघारी परतावा लागेल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. राजेश पाहतोय पहा आता 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. दोन चेंडू आणि 8 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अंबे संघ आणि त्यांच्या समेत मात्र तलोजा मजकूर. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. या 8 धावा मात्र कंपल्सरी बनवाव्या लागतील. हा प्रश्न पडलाय मारेल का. आणि फुलटॉस चेंडू पूर्णपणे जखरून ठेवलाय पूर्णपणे. पहा विचार केला पकड मजबूत केली आहे या ठिकाणी तलोजा मजकूर संघाने. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती राहुल
रोहितने मात्र दमदार गोलंदाजी केली, फलंदाजी चांगली केली होती. आता मात्र एक चेंडू आणि 8 धाबीची गरज. चला यानंतर आयोजक असतील, आपण तयार राहा. चला दोन्ही संघाने हस्तांदोलन करून घ्या. चला कमिटी खरेड संघ पण मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हा.